कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अयोध्येत रामलल्लाच्या मंदिरावर मोदींनी धर्मध्वज फडकवलाय, तर जल जीवन मिशन अंतर्गत अनियमितता केल्याबद्दल 7 राज्यांना दंड ठोठावण्यात आलाय। स्फोट, आग, वायू गळतीच्या मागील 3 वर्षातील घटनांची नव्यानं तपासणी होणार आहे। गुटखा विक्री करणाऱ्यांवर मोकका अंतर्गत FDA कडनं कारवाईचे संकेत, इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक आणि भारतावर परिणाम, T20 विश्वचषक 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर आणि 29 वर्षांनंतर महेश मांजरेकरांचं रंगभूमीवर पुनरागमन। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 26 नोव्हेंबर वार बुधवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे अयोध्येतल्या रामलल्लाच्या मंदिरावर मोदींनी धर्मध्वज फडकवल्याची। अयोध्येत मागल्या वर्षी श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या कळसावर धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली। मंदिरावर हा धर्मध्वज फडकवणं म्हणजे मंदिराचं सर्व काम पूर्ण झालं असल्याची ग्वाही तर आहेच, पण मागील 5 शतकांपासून भळभळत असलेली जखम आता भरली असल्याचंही हे प्रतीक आहे, असं मोदी यावेळी म्हणाले आहेत। प्रभू श्री रामाच्या जीवनाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवूनच भारताला 2047 पर्यंत विकसित करण्यासाठी काम करण्याचं आवाहनही पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं। पंतप्रधान मोदी आणि भागवत यांनी आज अभिजित मुहूर्तावर मंत्रघोषात मंदिरावर ध्वज फडकवला। भगव्या रंगाच्या या वैशिष्ट्यपूर्ण ध्वजावर प्रभू श्रीरामांच्या सूर्यवंशी घराण्याचं प्रतीक असलेला सूर्य, कोविदार वृक्ष आणि ओम ही चिन्ह आहेत। पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात जल जीवन वरून 7 राज्यांना दंड झाल्याची। जल जीवन मिशन या अंतर्गत अनियमितता केल्याबद्दल केंद्र सरकारनं 7 राज्यांवर एकूण 129.27 कोटी रुपये दंड आकारलाय। यामध्ये सर्वात जास्त दंड हा गुजरातला 120.65 कोटी रुपये ठोठवण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेबद्दल आग्रह धरला असून निर्धारित उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलली जाणार असल्याचं म्हटलं होतं। सन 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत देशातील प्रत्येक कुटुंबाला 5 वर्षाच्या कालावधीत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट होतं, पण या योजनेत अनियमितता असल्यामुळे 7 राज्यांविरोधात दंड आकारण्यात आला आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे स्फोट, आग, वायू गळतीच्या घटनांची नव्यानं तपासणी होणार असल्याची। मागील 3 वर्षात राज्यात निवासी, व्यावसायिक संकुलं, औद्योगिक वसाहतींमध्ये लागलेल्या आगी, सिलेंडर आणि अन्य उपकरणांचे स्फोट, वायू गळती इत्यादी घटनांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश महासंचालक कार्यालयानं सर्व पोलीस आयुक्तालय, जिल्हा अधीक्षक कार्यालयांना दिले आहेत। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर 3 वर्षातल्या अशा घटना अपघात होत्या की घातपात याबाबत पुन्हा तपास केला जाणार असल्याची माहिती समोर येतेय। पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात गुटखा विक्री करणाऱ्यांवर मोकका अंतर्गत कारवाईच्या संकेतांची। राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी, खर्रा, मावा यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचं उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA कडनं करण्यात येणाऱ्या कारवाई अंतर्गत मागील 7 महिन्यांमध्ये राज्यात सुमारे 22 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि अन्य माल जप्त करण्यात आलेला आहे। गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची चोरट्या पद्धतीनं विक्री करणाऱ्यांवर मकोका या कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत FDA गांभीर्यानं विचार करतंय।
पॉडकास्टची 5वी बातमी आहे इथिओपियातील ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या भारतावरील परिणामाची. इथिओपियातील हायली गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकाचा भारतावर परिणाम झाला असून राखेचे ढग वातावरणाच्या वरील थरात पोचले आहे आणि त्यामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. मात्र स्थानिक हवामानावर याचा परिणाम झाला नसल्याचा दिलासा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहोपात्रा म्हणाले की ज्वालामुखी उद्रेकाचा परिणाम हा भारतात वातावरणाच्या वरील थरापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे, मात्र हवेचा दर्जा आणि हवामानावर याचा काहीही परिणाम झालेला नाही. पॉडकास्टची 6वी बातमी आहे T20 विश्वचषक 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाल्याची. T20 विश्वचषक 2026 स्पर्धेचं आयोजन भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडनं वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. यंदा ही स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार असून याचं स्वरूप 2024च्या T20 विश्वचषक प्रमाणेच असणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात. महेश मांजरेकरांच्या 29 वर्षांनंतर रंगभूमीवर होत असलेल्या पुनरागमनाची. मराठी रंगभूमीवर एक विनोदी, हृदयस्पर्शी आणि नातेसंबंधांचा वेग घेणारं नाटक शंकर जयकिशन लवकरच नाट्य रसिकांच्या भेटीला येत आहे. हे मजेदार, हटके आणि भावनिक नाटक विशेष ठरणार आहे, कारण पहिल्यांदाच भरत जाधव आणि महेश मांजरेकर हे 2 प्रभावी कलाकार रंगभूमीवर एकत्र दिसणार आहेत. त्यातही महेश मांजरेकर हे तब्बल 29 वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करतायत. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे.